brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. घेऊन टाक. लवकर यावे सिद्ध गणेशा आतून कीर्तना वरुणी तमाशा. तुझ्यासाठी तुझ्यासाठी आली बना. बसते बघूया, ट्राय करते. जपून जपून फाटायची. परत एकदा. लेके जाएंगे इनको हम. तू गप्रा, तुला नाही नेणार आहे, राकेशला नेणार आहे. वर्ल्ड बाय महाराष्ट्र टुरिझम, असोसिएट स्पॉन्सर न्यू इंडिया ॲश्युरन्स, सनीज वर्ल्ड आणि ग्लोबल सेंट अँजेलिस ग्रुप ऑफ कंपनीज. मगाशी जसं मी म्हटलं त्याप्रमाणे ढोलकीची थाप ऐकू आलेली आहे, गुंगरांचा आवाज मला विंगेतनं ऐकू येतोय, पण शब्दांचा साज आणि लावण्याचा शृंगार घेऊन येणाऱ्या लावणीच्या कलाकारांसाठी टाळ्या आणि शिट्ट्या हा एक मोठा आणि मोठा सन्मान असतो असं म्हटलं जातात. तेव्हा हृदयाची धडधड वाढू देत, कारण येते आता लावण्यवती. नमस्कार. माझ्या समोरच्या प्रेक्षकांना आणि घरी बसून आमचा हा कार्यक्रम बघणाऱ्या सगळ्याच प्रेक्षकांना नमस्कार. आता तुम्ही सगळे जरा शांत बसलाय, पण हा लावणीचा कार्यक्रम आहे, त्यामुळे जोरदार टाळ्या आणि शिट्ट्या होऊ द्या. आणि घरी वाजलेल्या शिट्ट्या मला इथे व्यवस्थित ऐकू येणार आहे. क्या बात आहे, आता खरी मजा आली आहे की नाही? काय आहे, लावणी म्हणजे काय असं वरण भात थोडी नाही की आपलं हळूहळू खाल्ला. छे 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 छे, तो असं एकदम तडकेबाज कार्यक्रम आहे. आणि तो जोपर्यंत तुम्ही एन्जॉय करत नाही तोपर्यंत तो कार्यक्रम आम्हीही एन्जॉय करू शकत नाही. कारण लावणी ही तर प्रेमाची भाषा आहे, आणि प्रेम एकतर्फी थोडी ना मजा येते, प्रेम तर दोन्हीकडनं व्हायला पाहिजे ना. त्यामुळे तुमचं हे प्रेम आमच्यावर होत राहू द्या, आणि आम्ही आमचं प्रेम तर एकदम खुलेआम तुमच्यावर उधळायलाच इथे आलेलो आहोत. तर सुरुवात करूया आपल्या या कार्यक्रमाची, लावण्यवतीची, ज्याच्यात हळूहळू आम्ही लावणी कशी झाली, कुठून आली आणि कशी
बदलत गेली ह्याची गोष्ट तुमच्या समोर उलगडणार आहोत. पण पहिले करूया सुरुवात. तर आहात का तुम्ही तयार? चल तर मग घेऊन टाक. लव कर यावे सिद्ध गणेशा, लव कर यावे सिद्ध गणेशा, आतून कीर्तना वरुणी तमाशा. लव कर यावे सिद्ध गणेशा, आतून कीर्तना वरुणी तमाशा. लव कर यावे सिद्ध गणेशा, आतून कीर्तना वरुणी तमाशा. लव कर यावे सिद्ध गणेशा, आतून कीर्तना वरुणी तमाशा. माझा भरवसा तुम्हावरी खासा, माझा भरवसा तुम्हावरी खासा. विघ्न पळावीची दाही दिशाला, विघ्न पळावीची दाही दिशाला, विघ्न पळावीची दाही दिशाला. महाकाळाला मारुनी डंका, महाकाळाला मारुनी डंका. वैरी आला तिला खाली मिशा, महाकाळाला मारुनी डंका. वैरी आला तिला खाली मिशा. लव कर यावे सिद्ध गणेशा, आतून कीर्तना वरुणी तमाशा. लव कर यावे सिद्ध गणेशा, आतून कीर्तना वरुणी तमाशा. आतून कीर्तना वरुणी तमाशा, आतून कीर्तना वरुणी तमाशा. हे गणपती आला न नाचून गेला, गणपती आला न नाचून गेला, हा गणपती आला न नाचून गेला, गणपती आला न नाचून गेला. नटवार पार मांगराला, नटवार पार मांगराला, नटवार पार मांगराला, नटवार पार मांगराला. गणपती आला न नाचून गेला, गणपती आला न नाचून गेला, गणपती आला न नाचून गेला, गणपती आला न नाचून गेला. अरे हे पायल नमन करुणी वंदन, इडा मांडून इडा देवाला, इडा गावाला न इडा म्हटला, इडा मंडळीला. हे गणपती आला न नाचून गेला, 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 हा गणपती आला न नाचून गेला, 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 हा गणपती आला न नाचून गेला, गणपती आला न नाचून गेला, गणपती आला न नाचून गेला, गणपती आला न नाचून गेला.
जाऊ द्या. खणखणीत वाजली पाहिजे, खणखणीत. वाजव मूर्त्या. मुळीच नव्हता रे कान्हा माझ्या मनात. मुळीच नव्हता रे कान्हा माझ्या मनात. कान्हा 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 माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले बनाट. अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले बनाट. खरंच कान्हा तुझ्यासाठी आले बनाट. मुळीच नव्हता रे कान्हा माझ्या मनात. मुळीच नव्हता रे कृष्णा माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले बनाट. अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले बनाट. खरंच कान्हा तुझ्यासाठी आले बनाट. तुझ्यासाठी सोडिला घरदार. तुझ्यासाठी सोडिला संसार. तुझ्यासाठी सोडिला घरदार. तुझ्यासाठी सोडिला संसार. मुरली वाजवितो कान्हा कुंजवनात. मुरली वाजवितो कुंजवनात. तुझ्यासाठी 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 आले बनाट. अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले बनाट. खरंच कान्हा तुझ्यासाठी आले बनाट. तुझ्यासाठी गेल्या मी एकादशी. तुझ्यासाठी राहिले उपवासी. तुझ्यासाठी गेल्या मी एकादशी. तुझ्यासाठी राहिले उपवासी. मुरली वाजवितो कान्हा कुंजवनात. मुरली वाजवितो कुंजवनात. तुझ्यासाठी 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 आले बनाट. अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले बनाट. खरंच कान्हा तुझ्यासाठी आले
तुझ्यासाठी आले वनात खरंच कान्हा तुझ्यासाठी आले वनात अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात खरंच कान्हा तुझ्यासाठी आले वनात अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात खरंच कान्हा तुझ्यासाठी आले वनात ते आमचं सिक्रेट आहे. तर आपण सगळ्यांनी बालगंधर्व हे तर नाव ऐकलेलं असेल. बालगंधर्व हे स्त्री पार्टी म्हणजे स्त्री भूमिका करायचे, कारण तेव्हा बायकांना स्टेजवर काम करायची परमिशनच नव्हती. तसंच तमाशामध्ये नाचे हे कलावंत लावणी करायचे, वगनाट्यामध्ये स्त्री भूमिका करायचे. पण तमाशातली पहिली स्त्री म्हणजे पवळाबाई. पवळाबाई दिसायला तर खूप सुंदर होत्याच, पण त्या गायच्याही खूप सुंदर आणि नाचायच्याही खूप सुंदर. आणि त्याच्यानंतर जेव्हा तमाशात त्यांची एंट्री झाली आणि मग जेव्हा त्यांची पठ्ठे बापूरावांशी ओळख झाली, तेव्हाची त्यांची प्रेम कहाणी तर तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे. आता ह्या प्रेम कहाणीबद्दल आपण नंतर थोडं बोलूया, पण एक मध्ये पारंपरिक लावणी ऐकूया. जसं पवळाबाई सुंदर नाचायच्या, सुंदर गायच्या आणि सुंदर दिसायच्या, तशीच आमची लावण्यवतीची पण एक पवळ आहे. तिचं नाव आहे आकांक्षा कदम आणि ती आता सादर करणार आहे एक पारंपरिक बैठकीची लावणी. एवढ्या कमी टाळ्या आणि शिट्ट्या वाजल्या त्याबद्दल धन्यवाद. पण मुळातच एवढ्या शांततेची सवय नाही मला, त्यामुळे तुमच्यासाठी काहीतरी बोलेन, बघूया किती टाळ्या आणि शिट्ट्या येतील आणि त्याच्यानंतर लावणीची सुरुवात करते. कि कोई दिखा के रोए कोई छुपा के रोए, कोई दिखा के रोए कोई छुपा के रोए, हमें रुलाने वाले हमें रुला के रोए. कोई दिखा के रोए कोई छुपा के रोए, हमें रुलाने वाले हमें रुला के रोए. मजा तो तब आएगा यारो जब कातिल भी जनाजे पे आके रोए. धन्यवाद. पाहुनिया चंद्रवदन हो, पाहुनिया चंद्रवदन मला साहेना मदन हो, मला साहेना मदन हो, मला साहेना मदन हो, मला साहेना मदन हो, पाहुनिया चंद्रवदन. ओळखही खचित खचित, ओळखही खचित खचित, हाय ओळखही खचित खचित, ओळखही खचित खचित. खून तुमच्या नेत्राची हो, खून तुमच्या नेत्राची हो, खून तुमच्या नेत्राची हो, खून तुमच्या नेत्राची हो, ओळखही खचित खचित. बोला की, बोलणार कोण? कशी दिसते?
पतिराया छंद सोडा पतिराया छंद सोडा पतिराया छंद सोडा पतिराया छंद सोडा विषयाचा नाद वेडा विषयाचा नाद वेडा विषयाचा नाद वेडा विषयाचा नाद वेडा त्यांना सज विला फोडा त्यांना सज विला फोडा त्यांना सज विला फोडा त्यांना सज कसा आहे? फोडा घोडा कसा आहे? अरबी आहे, अरबी. मी हाच घोडा आणलाय. ते घोडे मला नाही माहित. त्यांना सजविला घोडा त्यांना सजविला घोडा त्यांना सजविला बस ते बघूया, ट्राय करते. सजविला जपून जपून. फाटायची. परत एकदा. नाही जमणार ग आहे. त्या घोड्याला खाली बसतो का बघ घोडा खूप उंच आहे. त्याने सजविला त्यांना सजविला त्यांना सजविला घोडा इकडे या, इकडं. त्यांना सजविला घोडा त्याने सजविला घोडा. त्यांना इथे सजविला थांबा. घाला मला कंबर खोडा हो आला 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 मला कंबर खोडा हो त्यांना सजविला घोडा तुमचा माझा स्नेह जडल हो तुमचा माझा स्नेह जडल तुमचा माझा स्नेह जडल हो तुमचा माझा स्नेह जडल तेव्हा मला रंग चढल तेव्हा मला रंग चढल तेव्हा मला रंग चढल तेव्हा मला रंग चढल तुमचा माझा स्नेह 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 तुमच्या मनातच चोर आहे. मी खूप छान करते. तुमच्या मनातच चोर आहे. तू गा ग. तुमचा माझा स्नेह जडल तुमचा माझा स्नेह जडल तुमचा माझा स्नेह जडल खळी बघा, खळी. तुमचा माझा स्नेह जडल तुमचा माझा बाय, माझं स्नेह बाय. जडल तेव्हा मी हो स्वस्त निजल हो 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 पाहुनिया चंद्र वदना
चंद्र, चांदण्या, तारे दिसायला लागले ना सगळ्यांना. ही कुठली मांजर? हा, कोण बोललं? पटपट बोला, इथे टिक 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 चालू आहे. कोण बोललं? हा राकेश आहे. मुंबईला येता? मुंबई तक लेके जाएंगे इनको हम. तू घबरा, तुला नाही नेणार आहे, राकेशला नेणार आहे. सो जशी आता तुम्ही बघितली ती होती बैठकीची लावणी. आपण बोलत होतो पवळाबाई आणि पठ्ठे बापूरावांबद्दल. पवळाबाई आणि पठ्ठे बापूराव हे तमाशा ह्या कला प्रकारात काम करायचे. तमाशाचा फड म्हणजे तुम्ही विचार करा की एखाद्या सर्कसचा टेंट किती मोठा असतो तितका तो मोठा तामझाम, समोर 1000-2000 लोक, आणि तमाशाचा फडाचा सुद्धा साईज 200-300 लोक एवढा असतो. आता 1000-2000 लोकांसमोर जर परफॉर्मन्स करायचा तर प्रत्येक वेळेला बैठकीची लावणी तर करता येत नाही ना. बैठकीची लावणी तर अशी जवळून अदाकारी बघायची लावणी आहे. मग तमाशात होते ती होते खडी लावणी, म्हणजेच नाच गाण्याची लावणी. बघायची आहे ना? राकेशला बघायची, तुम्हाला बघायची की नाही? चला तर मग करूया खडी लावणी. जाईल झोक सांभाळतो, जाईल झोक सांभाळतो, सखे गाडाचं पाणी लई खोल, सखे गाडाचं पाणी लई खोल, सखे गाडाचं पाणी लई खोल. जाईल झोक सांभाळतो, जाईल झोक सांभाळतो, सखे गाडाचं पाणी लई खोल, सखे गाडाचं पाणी लई खोल, सखे गाडाचं पाणी लई खोल. पाणी शेंदते घाई घाई, पाणी शेंदते घाई घाई, हा पाणी शेंदते घाई घाई, पाणी शेंदते घाई घाई. पाणी शेंदते घाई घाई, पाणी शेंदते घाई घाई. उभी राहून मैत्राकड पाही, उभी राहून मैत्राकड पाही. हा उभी राहून मैत्राकड पाही, उभी राहून मैत्राकड पाही. गर 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 नयन फिरवी, गर 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 नयन फिरवी. हा प्रीत नाही नवऱ्यावरती, जीर जीर हे जी. जाईल झोक सांभाळतो, आता जाईल झोक सांभाळतो, सखे गाडाचं पाणी लई खोल, सखे गाडाचं पाणी लई खोल, सखे गाडाचं पाणी लई खोल. भरून घागर डोईवरती, भरून घागर डोईवरती. हा भरून घागर डोईवरती, भरून घागर डोईवरती. सुखत चाले मोराच्या वरती, सुखत चाले मोराच्या वरती.
सगळे थुकतेत. दौलत जादा म्हणजे तुम्हाला जर एखादी नर्तकी आवडली, तिचा डान्स आवडला, नाही ते पिक्चर मध्ये असतं, इथे तसं नाही करायचं. पण असे सगळे सभ्य लोक की नाही, असं सभ्य लोकांसारखं वागायचं. सो तुम्ही पण पैसे द्यायचे. हा सो समोरचा ऑडियन्स मधले लोक पैसे काढतात आणि ती नर्तकी दरवेळेला एक नवीन स्टेप करत स्टेज पाशी येते आणि ते पैसे घेते. आणि ह्यात असते एक कॉम्पिटिशन की तुमचा खिसा आधी रिकामा होतो की आमच्या स्टेप संपतात. आता हा स्पॉन्सर्ड कार्यक्रम आहे, त्यामुळे आम्ही इथे फक्त स्टेप्सच दाखवतो. सखे गाडाच पाणी लय खोल, 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 सखे गाडाच पाणी लय खोल. सखे गाडाच पाणी लय खोल, 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 आम्ही करतो. गाडाच पाणी लय खोल. सखे गाडाच पाणी लय खोल, 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 गाडाच पाणी लय खोल, सखे गाडाच पाणी लय खोल, गाडाच पाणी लय खोल, सखे 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 गाडाच पाणी लय खोल. इथले पैसे एक प्राइस मिळतंय. पण आता तुम्ही आलाय तर मला माहिती आहे की आकांक्षाची एक सगळ्यात फेमस खडी लावणी ऐकल्याशिवाय तुम्ही जाणार नाही. तिथे टिकटिकतंय, अजूनही गाणी बरीच आहेत, पण आकांक्षा आहो जरा दमानं हॅलो. होऊ द्या, दमानं. कोण बोलला तू मध्ये आता? मोडायचं का तोडायचं का? मुर्द्या तुला चेचते. नाही नाही, तुझ्यासाठी. कारभारी दमान होऊ द्या, दमान कारभारी दमान होऊ द्या, दमान होऊ द्या, दमान भिजल आमान होऊ द्या, दमान भिजल आमान कारभारी दमान होऊ द्या, दमान होऊ द्या, दमान होऊ द्या, दमान
तू हे तुझं काय तुझं एकदाच काय ते बोलून टाक मनातलं बोल काय उभा राहा कोण तो लव यू कोण चष्मा तू बोललास लव यू चाबरे बघ आता बाजूला गर्लफ्रेंड बसली असेल ना लव यू हाँ वो प्यार तो बहुत करता है पर दिखाता नहीं है मोहब्बत के किस्से सुनाता नहीं है वो प्यार तो बहुत करता है पर दिखाता नहीं है अजय मोहब्बत के किस्से सुनाता नहीं है सड़क पर चलते हुए बाहर को चलता है ख्याल रखता है पर जताता नहीं है म्हणून सांगते तुझ्यासाठी यांच्या पाठीची ओढली गेली पाठीची ओढली माझ्या पाठीची ओढली तुम्हाला कारभारी गमान होऊ द्या गमान
जशी लावणी आपल्याला माहिती आहे आणि लावणीबद्दल अनेक गैरसमजही आहेत, तशीच कथ्थक ही जी ओरिजिनली आलेली डान्स स्टाईल आहे, जी ठुमरी दादरा ह्याच्या बरोबरीने केली जायची, ह्याच्याबद्दलही अनेक गैरसमज आहेत. तवायफ ह्या पेशाबद्दलही अनेक गैरसमज आहेत. सो आजच्या कार्यक्रमात तुम्ही लावणीबद्दल कथ्थक का करताय असं तुम्ही आम्हाला म्हटलं तर लावणीचीच बहीण कथ्थक आहे आणि लावण्यवतीचीच बहीण ही तवायफ आहे. बरं, आता पुढे आपण बैठकीची लावणी बघितली, आपण खडी लावणी बघितली, आपण पवळाबाईंबद्दल ऐकलं, पठ्ठेबापुरांबद्दल ऐकलं. आपली सुरुवात कुठे झाली होती आठवतंय का? नाचे जे पुरुष लावणी कलावंत होते. आता जसं नंतर बायकांना स्टेजवर येऊ लागल्या तस तशी ही परंपरा थोडी मागे पडली. पण बिन बायकांचा तमाशा या कार्यक्रमाने ह्या परंपरेला परत सुरुवात केली आणि बिन बायकांचा तमाशा तर खूप फेमस झालाच आणि 10 वर्ष तो कार्यक्रम चालला. आता तो कार्यक्रम बंद झाला असला तरी आता अनेक पुरुष कलावंत आहेत जे सुद्धा लावणी करतात. असाच आमच्या टीम मधला आहे आकाश तायडे, जो ऑल द वे नागपूर वरून आलाय आज तुमच्या समोर कार्यक्रम सादर करायला. तेव्हा एक लावणी आपण बघूया आकाशची.
लावण्यवती कार्यक्रम जरा शॉर्टकट मध्येच तुम्हाला करून दाखवलाय, पण हे सगळा कार्यक्रम करणे किंवा अशी लावणीची वर्कशॉप घेणे, ही सगळी कला तुमच्यापर्यंत पोहोचवणे, या मागचा आमचा उद्देश मात्र एकच आहे. काय आहे ना, आपण संस्कृती जगली पाहिजे, कला जगली पाहिजे असं नेहमीच म्हणत असतो, पण कलावंताला विचारायला विसरतो. आणि जर तुम्हाला कला जगवायची असेल ना, तर कलावंत जगला पाहिजे, कलावंताला व्यासपीठ मिळालं पाहिजे आणि कलावंताच्या कलेला आणि त्याच्या कलेचा दर्जा समजणारा समोरचा रसिक प्रेक्षक मिळाला पाहिजे. त्यामुळे आमची हीच विनंती आहे की लावणी ही अतिशय सुंदर कला आहे, त्याला डान्स फॉर्म किंवा नुसता आयटम सॉन्ग असं समजू नका. लावणीत खूप रंग आहेत, खूप ढंग आहेत, खूप काही लावणीला तुम्हाला सांगायचंय. त्याच्यासाठी थोडा वेळ काढा, थोडेसे पैसे खर्च करा आणि लावणी कलावंतांना वेळ द्या आणि मान द्या. हे एवढंच मागणं आमचं तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे. हे पोचवता आता एक शेवटचं गाणं तुमच्या समोर सादर करतो. धन्यवाद. माय मराठी गळ्यात घाली लोककलेचं लेणं, माय मराठी गळ्यात घाली लोककलेचं लेणं, मराठमोळे गाणं हे लाख मोलाचं सोनं, मराठमोळे गाणं हे लाख मोलाचं सोनं, मराठमोळे गाणं आमचं लाख मोलाचं सोनं, मराठमोळे गाणं आमचं लाख मोलाचं सोनं. माझा सलामीचा मुजरा, घ्यावा माझा सलामीचा मुजरा, हो घ्यावा सलामीचा मुजरा. कुरळ्या कुरळ्या केसात घातलाय रात राणीचा गजरा, हिन कुरळ्या कुरळ्या केसात घातलाय रात राणीचा गजरा. आव घ्यावा माझा सलामीचा मुजरा, घ्यावा माझा सलामीचा मुजरा, हो सलामीचा मुजरा. नथ नाकात कशी बाई फुलती, बुगडी कानात कशी बाई फुलती, बघता आईन्यात काया माझी खुलती, हो बघता आईन्यात काया माझी खुलती. आता मी करते फिदा होबनी टकमक बघती नजरा, आता मी करते फिदा होबनी टकमक बघती नजरा. आज घ्यावा माझा सलामीचा मुजरा, घ्यावा माझा सलामीचा मुजरा, हो घ्यावा सलामीचा मुजरा. महाराष्ट्राच्या मातीत रुजलं कला गुणाचं बेन, महाराष्ट्राच्या मातीत रुजलं कला गुणाचं बेन. मराठमोळे गाणं हे लाख मोलाचं सोनं, मराठमोळे